दरम्यान पीएम केअर फंडवरून कशा प्रकारे राजकारण रंगताना बघायला मिळते बघूया। पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी 50,000 रुपये द्या। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरू म्हणून आपल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाहीये। आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड CAGच्या नॉर्म्सप्रमाणे कोविड करता तयार झाला आहे, त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही। त्यामुळे आता त्याच्या नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे। त्यामुळे 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे। दरम्यान पीएम केअर फंडवरून विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, तेही पाहूया। म्हणजे पीएम केअर फंड नावाचा एक प्रकार नरेंद्र मोदी यांनी सुरू केला त्यांच्या कारकिर्दीमध्ये। जेव्हा संकट येईल, आपत्ती येईल, अनेक कोणत्याही प्रकारची नैसर्गिक, वैद्यकीय, अशा वेळेला या फंडातून मदत मोठ्या प्रमाणात करता येईल म्हणून प्रधानमंत्री कार्यालयाचा वापर करून अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की हा पीएम केअर फंड सरकारी आहे की खाजगी आहे। पीएम केअर मधूनही आपल्याला पैसे मिळू शकतात। मुख्यमंत्री सहायता निधी समजू शकतो मी, पण पीएम केअर हा देशाचा फंड आहे, त्यामुळे त्यातनं 15-20 हजार कोटी रुपये जर मिळत असतील तर ज्यांनी त्या पीएम केअरची वकिली केली महाराष्ट्रात, त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत अशी